जन्म मिलना भाग्य की बात है, मरण होना मृत्यु की बात है। ऐकताय ना, जन्म होना भाग्य की बात है, मृत्यु होना भाग्य की बात है, लेकिन मरने के बाद लोगों के दिल में जीवित रहना हे किए हुए कर्मों की बात है। आपण गेल्याच्या नंतर सुद्धा गेले दिगंबर विश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। गेले दिगंबर विश्वर विभूती, बाबा गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझ्या, राहिल्या त्या कीर्ती जगा माझ्या। गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझ्या, राहिल्या त्या कीर्ती जगा माझ्या, माझी जगा माझे। गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या प्रेते जगा माझ्या, राहिल्या त्या प्रेती जगा माझ्या, राहिल्या त्या प्रेते जगा माझ्या। वा, गोड भजनी मंडळी जोरात टाळ्या वाजवा बरं, जय हो। गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी। दाजी पाठांतर चांगले, नाही तर श्री हरी महाराज पाठांतरच राहणार। कालच माझं कीर्तन होतं मानव जवळ, मी तिथं पुढे म्हणलं तुका म्हणे शेषे घेईन आवडी, पाठीमागचा तात नाना मुलाला तुका म्हणे ससे घेईन आवडी, सप्ताह होते पुन्हा वाचा का। साधूच्या 3 गोष्टी राहतात भाऊ, कोणत्या कोणत्या राहतात? त्यांचं ज्ञान शिल्लक राहते 1, त्यांची समाधी राहते 2, आणि त्यांची जगामध्ये कीर्ती राहते। 728 वर्ष झालं ज्ञानोबारानं संजीवन समाधी घेऊन, आज सुद्धा कथा कीर्तन करीतो बाबा बाळचंदू। जगद्गुरु तुकाराम महाराजांना 400 वर्ष होऊन गेले, आज सुद्धा तुकाराम तुकाराम आणि नाम घेता म्हणजे साधू संतांची कीर्ती राहत असती 1, त्यांची समाधी राहत असती, ज्ञानोबारांची समाधी, चोकोबारांची समाधी, नामदेव महाराजांची समाधी, त्या ठिकाणी निवृत्तीनाथ महाराजांची समाधी, सोपान काका महाराजांची काय आहे समाधी, आणि त्यांचं ज्ञान ज्ञानेश्वरी गाथा, हनुमान चालिसा, भागवत कथा, त्यांची काय आहे कीर्ती, म्हणजे त्यांचे ज्ञान जगामध्ये आहे। खरंच तुम्ही ऐकणारे माणसं चांगले आहेत। गाथा ज्ञानेश्वरी कशा करताय वावरे पाटील, म्हणजे कशा करता आहे, घरी आणून कुंकू लावून बांधून ठेवण्याकरता नाही, मग ती वाचा आणि जीवनामध्ये अवेलेबल करा आणि तसं वागण्याचा प्रयत्न करा। आपण ग्रंथ आळंद देऊन पंढरपुरांत श्री हरी महाराज जीव बांधून ठेवतो की सप्त्यालाच पारायणाला उडीत होत। एक वाक्य लिहून घ्या, ग्रंथ इसलिए नहीं होते कि वो घर में आकर बांध कर रखिए। ऐकताय ना, ग्रंथ इसलिए नहीं होते कि वो घर में आकर बांध कर रखिए, ग्रंथ तो इसलिए होते कि जीवन की अंधकार की ग्रंथियां छूट जाए, ग्रंथ इसलिए होते हैं म्हणजे आपलं ज्ञान प्राप्त व्हावं आणि आज्ञा निघून जावं याच्याकरता गाथा ज्ञानेश्वरी, हनुमान चालिसा, विठाला 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 साधूच्या 3 गोष्टी राहतात, कोणत्या कोणत्या? समाधी राहते 1, त्यांचे ज्ञान राहते 2, आणि त्यांची कीर्ती राहते। आणि प्रत्येक जण जे माग पळायत कशाच्या कीर्तीच्या, मला हे व्हावं, मला आज आनंद वाटला सगळं वावरे परिवार बर का, की तुम्ही एवढं तात्या करता, एवढा मंडप टाकला, एवढे पाहुणे मंडळी, एवढे कीर्तनकार लांबून बोलले, अनाथ आश्रमाचे अध्यक्ष, सर्वांना तुम्ही इतके लांबून बोलवले। नाहीतर आता भाऊ असं झाले, आईची वडिलाची कोणी तेरवी करायला, त्या पुण्यस्मरण तर लांबच राहिले, पण तेरवी करायला सुद्धा कोणी तयार, बापाचे उपकारच मानायला तयार नाहीत। महाराज कोणाला सांगू नका, आमच्या गावातला सांगतो, तेरवी करायला कोणी तयार नाही। आमच्या गावातला MBBS डॉक्टर MBBS आणि पत्नी MBBS, आणि मुंबईला सर्वात मोठा दवाखाना, 1 कोटीचा दवाखाना, 1 कोटीचं घर, आणि आई गावाकडे होती, आणि महाराज
डॉक्टरची आई मरण पावली. मला डॉक्टर साहेब म्हणले काय? मला आई गेली गावाकडे, या 2 फॉर्च्युनर गाड्या गावाकडे आल्या, आईची माती केली, हातपाय नळाला धुतले. म्हणजे महाराज येतो. मला येतो नाही, तुमची आई गेली, 15 दिवस इथंच राहावं लागते. म्हणजे धराई दक्षिणा तुम्हीच काय करायचं करा, मला वेळ नाही. मला शाबास रे डॉक्टर. गेला निघून. सगळे मी विधित ते पार केला. महाराज 15 दिवसांनी फोन आला, डॉक्टर साहेब काय करायचं जेवायला? म्हणजे महाराज तुमच्यात म्हणाव, फोन पेला पैसे पाठवतो, 1 लाख रुपये पाठवले. सगळ्या गावाला गुलाबजामू, गायक, वादक, मंडप टाकला, सगळं झालं. म्हणजे डॉक्टर साहेब सगळं झालं, कीर्तन कोणाच ठेवायचंय? म्हणजे महाराज तुमच्याच म्हणाव. माझंच कीर्तन ठेवलं, दाबून पैसे घेतले गुगल पेला आणि माझंच कीर्तन ठेवलं. सगळं कीर्तन झालं, सगळं झालं. पण डॉक्टर साहेब मला ते ब्राह्मण म्हणाले चेपी करायची, चेपी म्हणजे ज्याचे कीर्तन ठेवले त्याचीच करा, घ्या आता. मला आनंद वाटला, डोळ्यातून पाणी आलं. एवढा परिवार श्रीमंत आणि दयावंत. विठाला विठाला साधूच्या 3 गोष्टी राहत असतात. आज तात्या जरी आपल्याला शरीर रूपानं जरी गेलेले असले तर त्यांच्या ज्ञानाच्या रूपानं, त्यांच्या कीर्तीच्या रूपानं आणि त्यांच्या आठवणीच्या रूपानं आज सुद्धा मला बाबाने सांगितलं. म्हणजे काय सांगावं, जिथं पोथी असन तिथं तात्या अर्थ सांगायची. आणि वाचणारा जरासा चुकला की त्याला म्हणजे तुझी वही ही चुकली. म्हणजे किती परमार्थामध्ये रमून घेतलं होतं त्यांनी, किती आपलं चंदनासारखं शरीर झिजवलं ग्रंथासाठी आणि पंढरपूरच्या वारीसाठी. म्हणून त्यांची कीर्ती आहे, त्यांचं ज्ञान आहे आणि त्यांचं वैभव आहे. विठाला विठाला मंडळी असं आहे, जो जन्माला आलेला आहे त्याला एक दिवस मरण आहे. किती वाचवायचा प्रयत्न केला, आयुष्य संपलं की तर राहता येत नाही. महाभारतातली कथा आहे, ऐका. व्यास महाराज, व्यास म्हणजे कोण? ज्यांनी 18 पुराण लिहिले. व्यास उच्चिष्ट जगत्र ज्ञानोबा मनोनी महाभारती नाही ते नोहे चित्रिलोकी, या कारणे म्हणी पिपाई व्यास उच्चिष्ट जगत्रे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे. सगळ्यात बुद्धिवान असणारे म्हणजे व्यास महाराज. भगवंताचा अवतार म्हणजे व्यास महाराज. ऐका, माझी कथा कशासाठी सांगालो, मरण वाचवता येत नाही, जिथं तिथंच जावं लागते, त्या टायमाला भाऊ जावं लागतं. काय व्यास महाराजांचा एक दास होता, शिष्य होता, त्यांचा सेवा करायचा, रात्रंदिवस दास सेवा करायचा महाराजांची. आणि इमानदारीने काय वाचन मनानं सेवा करायची. आता हरी महाराज असं झाले, माणसाला हवा करा वाटायली पण सेवा करा वाटेल. कोणाला वाटलं माझं नाव येऊ आपण गुरुची. आता आमचा अनाथ आश्रम आहे, पोराला म्हणलं गॅस संपलाय, लाकडं घेऊन या. पोर माहित महाराज तुमचे पाय कसे सोडू? मला जेवायला जातात का? नाही नाही, तुमचा शब्द कसा मोडू? शाबास. म्हणजे जेवायला जाय म्हणलं की शब्द कसा मोडून काम सांगितलं की वाय कशी सोडू. पण मंडळी, व्यासांचा दास रात्रंदिवस सेवा करायचा गुरु महाराजांची. आणि रात्रंदिवस सेवा करत असताना व्यासाने सांगितलं, दासा अशी किती दिवस सेवा करणार? म्हणजे महाराज शेवटच्या श्वासापर्यंत तुमची सेवा करणार. बाबाजी पुढे या ना, पुढे या. विठाला विठाला विठाला, टाळी वाजवा, भजन करा. विठाला 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 टाळी टाळी, हा हा. विठाला 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 विठाला. बाबांचा टाळ्या वाजवा बरं. जिथं मरण आहे तिथंच आणि ज्या ठिकाणी ऐक. व्यास महाराजांचा दास अखंड सेवा करायचा. व्यासाने सांगितलं, दासा अरे तू किती दिवस सेवा करणार? मी चिरंजीव आहे. 7 चिरंजीवापैकी 8 चिरंजीवापैकी पहिले चिरंजीव कोण आहेत? व्यास महाराज आहेत. हा, व्यासच त्यावेळेस व्यास महाराज चिरंजीव आहेत, त्यांना मरण नाही. म्हणजे दासा मी चिरंजीव आहे. म्हणजे चिंता करू नको दासा, तुला सुद्धा मी आता काय करतो? चिरंजीव करतो, तुला सुद्धा मरण येऊ देत नाही. म्हणजे कसं करता? म्हणजे धर माझ्या हाताला. आई साहेब व्यास महाराजांच्या हाताला दासानं धरलं त्यांच्या शिष्यानं आणि ब्रह्मदेवाकडे नेलं. नमो नारायण नमो नारायण. ब्रह्मदेवा म्हणजे बोला व्यास महाराज, मी चालला असतो आश्रम, इकडे कशाला आले? तुमच्याकडे काम आहे. ब्रह्मदेवा काय काम आहे? मी अमर आहे. हा म्हणले महाराज तुम्ही अमर आहेत व्यास महाराज, तसं माझ्या दासाला अमर करा. ब्रह्मदेवानं सांगितलं, माणसं निर्माण करणं माझ्या हातात आहे, पण एक्सपायर डेट टाकणं माझ्या हातात. म्हणजे भांडे निर्माण करणारी एक कंपनी अशी, पण कधी नष्ट होईन काय आपल्या हातात? काय ब्रह्मदेवाची कला आहे बघा ना. एक माणूस दुसऱ्यासारखा निर्माण केला नाही. तुम्ही आपल्या देशात नाही 200 देशात हिंडा, तुमच्यासारखा हुबेहूब माणूस दिसणार.
अहो जुळे असले ना, जुळे भाऊ काय ब्रह्मदेवाची कला आहे. जुळे जरी असले, एखादा तिरप तरी बघतय, दुसरं बांग तरी बघतय, एकाचं नाक तरी पुढं असतंय, एक उंच तरी असतंय, एक बुट्ट तरी असतंय, एकाचे 50 पैसे हरपलेले असतात, एक हुशार असते. काय करत बघा, किती ब्रह्मदेवाची कला आहे. आता माणसंच हुशार आहेत भाऊ, तर ब्रह्मदेव किती किती माणसं हुशार, काय सांगा तुम्हाला. हो, एक दिवशी आमच्या गावात जिल्हा परिषदात एक पोरग 15 मिनिटांनी उशिरा आलं. उशिरा आल्यावर मास्तराला राग आला, 3 छड्या मारल्या. पोरग रडत रडत टेबलवर बसलं आणि 3 मिनिटांनी पुन्हा मास्तर त्याला बाळ्या उठ मारल्यामुळे राग आला. काय सर म्हणजे मोठ्याने बोल नको, सांग म्हणजे काय सांगायचंय. म्हणजे सांग पिंटू, घटना आणि दुर्घटना याचा फरक स्पष्ट कर. घटना आणि दुर्घटना. त्या पोराला राग आलता. ते म्हणला सर आपल्या शाळेला आग लागणं ही घटना आहे आणि त्या शाळेतून तुम्ही जिवंत बाहेर निघणं ही दुर्घटना आहे. लक्षात आले का जाऊ गावाकडे माणसं हुशारीला काय कमी. हो अहो, परवा दिवशी आमच्या गावात एकदा डोकं दुखलं. काय दुखलं गुरुजी? डोकं दुखलं. डोकं दुखू लागलं आणि मला कोणाला विचारा, समोर त्याचा शत्रू भेटला, दुश्मन 10 जन्माचा. त्याला विचारलं, म्हणले बाळासाहेब माझं डोकं कशाने राहीन? ते म्हणला काय ना, गाढवाच्या पाया पड, लगेच तो डोकं राहीन. ते म्हणला करा पाया पड विठाला. प्रसाद घेतली शिव. ब्रह्मदेवाने सांगितलं, व्यास महाराज जन्माला घालणं माणसं माझ्या हातात आहे, पण यांना कधी संपवायचे ते माझ्या हातात. कोणाच्या हातात आहे? म्हणले ते आहे मृत्यूची देवता. आता बघा, व्यास आणि त्यांचा दास मृत्यूच्या देवाकडे गेले. मृत्यू देवता नारायण. म्हणले नारायण कसं केलं व्यास महाराज माझ्याकडे ना? म्हणले मी अमर आहे. म्हणले हा महाराज तुम्ही अमर आहे, तसं माझ्या शिष्याला दासाला अमर करा. मृत्यूच्या देवतांनी सांगितलं, मला वरून ऑर्डर आली की मी यांचे दोरे काढून घेतो, पण कधी मरणार आहेत हे मला माहित. म्हणजे हे कोणाच्या हातात आहे? म्हणजे यमदादाच्या. म्हणजे चला, व्यास त्यांचा दास आणि मृत्यूची देवता कोणाकडे आले? यमदेवाकडे. यमदेवा राम राम. म्हणजे राम राम. कसं काय येणं केलं व्यास महाराज? म्हणजे यमदेवता असे, मी चिरंजीव आहे. हो म्हणले महाराज तुम्ही चिरंजीव आहे, तसं माझ्या दासाला चिरंजीव करा. यमानं सांगितलं, माणूस गेला की उचलणं माझ्या हातात आहे, पण कधी जाणार हे मला माहित. आणि हे कोणाकडे? म्हणजे चित्रगुप्ताकडे. चला बघा आता, व्यास त्यांचा दास यमदादा आणि मृत्यूची देवता कुठे गेले? हा, चित्रगुप्ताकडे गेले. चित्रगुप्ताला नारायण नारायण. म्हणजे नारायण. व्यास महाराज कसं येणं केलं गरीबाची इथं? म्हणले चित्रगुप्त तुझ्याकडे काम आहे. काय काम आहे? म्हणजे मी अमर आहे. हा म्हणले तुम्ही अमर आहे, तसं माझ्या दासाला शिष्याला अमर करा. म्हणजे तसं करता येत नाही, पण तुम्ही दारात आल्यामुळं याला मी अमर करतो. सगळे बाहेर बसवा. सगळे माणसं खुर्ची बाहेर बसले. आतमध्ये खोली होती चित्रगुप्ताची. म्हणजे व्यास महाराज चला आतमध्ये. आतमध्ये आले. म्हणजे सांगा तुमचा शिष्य कोणत्या देशातला आहे? म्हणजे भारत देशातला. राष्ट्र कोणतं आहे? म्हणजे महाराष्ट्र. जिल्हा कोणता आहे? म्हणजे पुणे. गाव कोणतं आहे? पलीकडे गाव शेजाऱ्याचं. असे गाव सांगितले. आणि त्या ठिकाणी चित्रगुप्ताने अशी हातामध्ये कागद घेतला. कागद घेतला आणि व्यासांचं दासांचं नाव ऐकल्यावर कागद खाली पडला. व्यासाने सांगितलं कागद का खाली पडला? म्हणजे व्यास महाराज तुम्हीच वाचा. तर ताई साहेब व्यास महाराजांना कागद वाचायला सुरुवात केली. आता मूर्तीची कट करायची तारीख वाचल्याबरोबर तिथे श्लोक लिहिलेला होता. काय होता? यथा व्यासस्य दासस्य यमा मृत्यू तथैवच भवितव्यस्य गृह्यांती तदा दासो मरिष्यामि. काय होतं? ज्यावेळेस व्यास आणि दास चित्रगुप्ताच्या घरी येते आणि त्यांचा दास बाहेर यमदादाच्या मांडीवर झोपलेला असन आणि व्यास महाराजांनी त्या ठिकाणी आतमध्ये असते चित्रगुप्त आणि व्यासांच्या हातात चिठ्ठी असन तेव्हा त्यांचा दास बाहेर मरून पडलेला. तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा, तुका म्हणे तई यम आज्ञा. मग तेथे नसले काही सत्ता संपदा राहे ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल वाई, तुका
यम आज्ञा पुढे संचित जाईन ग्वाही आणि तुका म्हणते यम यम आज्ञा. आज्ञा. बघा माझा मुद्दा काय गोड प्रमाण आहे का. व्यास ज्यावेळेस आतमध्ये असते ना दास बाहेर झोपलेला असन आणि तवा यांच्या हातात कागद असन यथा व्यासस्य दासस्य यमा मृत्यू तथैवच भवितव्यशी गृह्यांती तदा दासू मरिष्यामी. त्यावेळेस त्यांचा दास मरून पडलेला. व्यास म्हणजे आता जिवंत होता पाणी पिवलेला बाहेर येऊन पाहिलं तर मरण पावलेला. मला काय सांगायचं या कथेतून काय सांगायचे की व्यासानं सगळीकडे जाण्याचा प्रयत्न केला. यमदादाची भेट घेतली सगळ्याची घेतली पण त्या दासाला वाचू शकले नाही. कारण त्या दासाचं मरण होतं चित्रगुप्ताच्या दारात आणि व्यास सोबत असताना. म्हणजे जिथं मरण आहे तिथंच जावं लागतंय त्याच वेळेला मरावं लागतंय. विठाला विठाला नामस्मरण भजन कशासाठी करायचे की जशी मांजर उंदरालाही तोंडामध्ये नेती बर आणि स्वतःच्या पिल्ल्यालाही तोंडामध्ये नेती बर. उंदराला नेताना किती दमाने नेती दात लागू देत नाही असं आहे का. उंदराला नेताना मारण्याच्या हेतून नेती आणि लेकराला नेताना वाचवण्याच्या हेतून नेती. तसं बाकीचे गेल्याच्या नंतर यम काय करते त्यांना आवळून बांधून वर नेते आणि साधू संत माळकरी पोथी वाचणारे नामस्मरण करणाऱ्याची पूजा करून देवाच्या दारामध्ये नेते. इतकाच फरक आहे साध्या माणसामध्ये. थोडा वेदांत ऐकायची जर थोडी तयारी असली 1 मिनिटात सांगतो. नतस्य प्राण उत्क्रामंते अत्र एव प्रविलेंते. सामान्य माणसात हरी महाराज आणि साधू मध्ये काय बदल आहे एवढाच बदल आहे. सामान्य माणसाचाही देह पडलेला दिसतो बर आणि साधूचाही देह पडलेला दिसतो प्राण गेल्याच्या नंतर. फरक काय दोघं तर जमिनीवर पडले ना एवढाच फरक आहे. आप तेज वायू आकाश सगळे जे तत्व 82 तत्व सामान्य माणूस मेल्यानंतर त्याचे तत्व त्या तत्वामध्ये विलीन होतात आणि साधू पडल्याच्या नंतर त्याचे तत्व बाहेर जात नाहीत तर ते प्राणामध्ये विलीन होतात. नतस्य प्राण उत्क्रामंते अत्र एव प्रविलीयन्ते. म्हणजे त्याचं काय होतं त्या प्राणात ते तत्व मिळून जातात आणि तो पांडुरंग स्वरूप होतो. आपल्याला जाताना जरी देह पडलेला दिसला तर देह राहत नाही तो पांडुरंग स्वरूप होतो आणि सामान्य माणसाची अधोगती होती. विठाला खूप बरा आहे. 10 माणसं गेले पाया पडे. महाराज म्हणले बोला. तुम्हाला चिंता नाही का म्हणजे कशी चिंता. असा एकही माणूस नाही की त्याला काय नाही चिंता. प्रत्येकाला कशाची ना कशाची काय मंडळी चिंता. हो ऐका वा विठाला 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 माणसं कशाची चिंता करताना काही सांगता येत नाही. एक सावकार होते कोट्याधीश सावकार. खूप त्यांच्याकडे सोनं होतं पैसे सगळं चांगलं होतं. आता काय काय माणसाकडे पैसे असतात अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधी आणि असे म्हणजे प्रारब्धात असलं ते भेटते नाही तर नसतं भेटत. आणि प्रारब्धात जे लिहिलेले तेच आपल्याला करावं लागतं. मी पंढरपूरला शिकायला होतो साहेब. पंढरपूरला शिकायला असताना मठामध्ये आपले बोधेबाबाच्या मठात होता हरी महाराज. प्रारब्धाचं चुकत नाही बघा. बोधेबाबाच्या मठात शिकत असताना माझ्याकडे एक सेवा दिली पितांबर शास्त्रीनं. कोणती 50 पोरायच्या चपात्या लाटायच्या. किती पोरायच्या 50 पोरायच्या चपात्या लाटायच्या. माझ्या मागे सेवा होती गुरु महाराजांनी दिली आणि 50 पोरायच्या चपात्या लाटायच्या. मी आमच्या परभणीत एक पोरग कीर्तनकार होण्याकरता आलं. म्हणजे मला कीर्तनकार व्हायचे. बोधे बाबांनी सांगितले पोरग चपात्या लाटायले त्यासोबत चपात्या लाटला नंतर कीर्तनकार. ते मला चपात्या लाटायच्यात नाही मला कीर्तनकार व्हायचंय. अरे म्हणजे पहिल्यांदा सेवा करावं लागते नंतर कीर्तनकार. ते मला नाही डायरेक्ट कीर्तनकार. 10 दिवस थांबलं त्यानं काय चपात्या लाटल्या नाही. गावाकडे गेलं. 15 वर्षांनी मला भेटले एका लग्नात. राम राम रामकृष्णारी कस काय महाराज. मला आनंद कीर्तन भागवत करा चालेल. तुझं कस काय. मला महाराज खूप शिकलो मी शाळा पण मला काय नोकरी लागली नाही. मग पण एक भाग्य उजळलं. मला काय उजळलं बायको नोकरी आली भेटली. मला वा पत्नी त्याला दिवसभर नोकरीला ती जाती आनंद आहे. मला ती नोकरी जाते तू काय करतो. मला मी घरी चपात्यात लाटीत बसलेला असतो. प्रारब्धातलं प्रारब्ध या बा गळ्यात माळ घातल्याने इरीला पाणी लागत नाही. काकडा भजन केल्यानं सासरवाडी श्रीमंत भेटत नाही आणि एकादशी धरल्याने लोकांचे गुंठी घेणं होत. ते प्रारब्धात लागते. आमची चुलती दिसायला इतभर डबूची डबू काळी झर. गळ्यात माळ नाही काय नाही. आणि आमच्या गावात मोठा एक पिकअप आला. 1200 रुपये भरा आणि बक्षीस मिळवा. आमच्या चुलतीनं 1200 रुपये भरले. चिठ्ठी फाडली.
तिला 1,00,000 रुपयाची मोटरसायकल लागली. केवढ्याची? 1,00,000 रुपयाची मोटरसायकल. मी म्हणलं देवा आमच्या चुलतीच्या गळ्यात माळ नाही, माझ्या गळ्यात 2 माळी आहेत. मी 1200 रुपये भरले, चिठ्ठी फाडली, मला 200 रुपयाची शेगडी लागली, बसा शिकत. बरोबर आहे. अन्न मान धन येतो प्रारब्ध. माणसं हुशारला काय कमी राहिली. परवा दिवशी माझी पोरगी 3रीला आहे अक्का ताई. 3रीला पोरीला घेऊन मी एका म्हाताऱ्याला भेटायला गेलो दवाखान्यात. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला भेटायला गेलो. 3रीची पोरगी आमची, तिचं नाव शेरू. भेटायला गेलो तर महाराज त्या पनगाव ती म्हातारी हेल्थ लिटर ठेवली होती. कशावर? हेल्थ लिटर म्हणजे ते तोंडाला बांधलेलं, सलाईन दिलेलं, सगळीकडून वायर सगळीकडून. आणि अशी म्हातारी पलंगावर झोपलेली. आणि आमची पोरगी तिथे गेली. एक पाटी होती त्याच्यावर नंबर आला 98-96 आणि म्हातारी हेल्थ लिटर ठेवलेली, सगळे वायर. आमची 3रीची पोरगी म्हणली पप्पा म्हातारीला काय चार्जिंगला लावलं काय? बस म्हणजे बघा ना म्हातारी 2% राहिली. म्हणजे हुशारीला कमी नाही वावरे पाटील. पण अन्न मान धन हे तो. मला काय सांगायचंय, माणसं कशाची चिंता करतात हरी महाराज. काय एक सावकार, कोट्याधीश सावकार, खूप मोठा सावकार. आणि मग मुनी मला सांगितलं, मुनीमजी बोला आपली संपत्ती किती आहे बघा बरं. मुनिमानं दिवसभर हिसाब लावला. म्हणजे सावकार तुमच्या 9 पिढ्या बसून खातीन एवढी संपत्ती आहे. सावकारानं दोन्ही हात कपाळाला लावले. म्हणजे काय झालं सावकार? म्हणजे माझ्या 9 पिढ्या बसून खात्यान रे बापा, पण 10व्या पिढीचं कसं होईन? कसं होईल? त्या डोंगरावर एक साधू बसलेला आहे. त्या साधूला विचारा कसं होईल. साधूकडे जाताना, पेशंटला भेटायला जाताना, मुलीच्या घरी जाताना, गुरुच्या घरी जाताना, महाराजाला भेटायला जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जाव. त्याने 1 किलो सफरचंद घेतले. देवा 1 किलो सफरचंद घेतले. साधूच्या भेटीला गेला. सफरचंद बाजूला ठेवले. महाराज दर्शन घेतलं. महाराज धराय तुम्हाला 1 किलो सफरचंद. महाराज म्हणले सावकार माझं दुपारचं जेवण झालेलं आहे, मला काय सफरचंद लागत नाही, उचला ते सफरचंद. सावकार म्हणले महाराज दुपारचं जेवण झालंय, संध्याकाळच्याला राहू द्या. महाराज म्हणले उचल. एकदा दुपारी जेवले आम्ही, संध्याकाळची चिंता करत नाही, उचल. सफरचंद घेतले नाना घरी जाऊ लागले. म्हणले सावकार ते सफरचंद न्या तुम्ही सोबत, पण तुम्ही आलते कशाला? म्हणले ज्याच्या करता आलो ते मला उत्तर भेटलं. म्हणजे काय भेटलं? अरे म्हणले ज्याला दुपारी जेवल्यानंतर संध्याकाळची चिंता नाही त्याला कसं विचारू माझ्या 10व्या पिढीचं कसं होईल. म्हणजे माणसं कशाची चिंता करतात, पण साधू काय करतात? काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, देवाच्या पूजने प्रदक्षिणा देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, प्रदक्षिणा पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. वा. काळ सारावा चिंतने आणि एकांतवासी गंगा. एकांतात रामकृष्ण हरी राम 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 राम. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम. शेतामध्ये जा, एकांतात जा आणि नामस्मरण. साधू मध्ये आणि आपल्यामध्ये एवढाच फरक आहे. काय फरक आहे? साधूला एकांत आवडत आहे ना आपल्याला मंगल कार्यालय लोकांत आवडत आहे. आपल्याला लोकांत आणि साधूला येणे सुखे आम्हा एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरी. साधू एकांतात भजन करतात, त्यांना लोकांत आवडत नाही. आणि आपल्याला एकांती राहणे विठूसाठी. जे साधू संत ऋषीमुनी वनात गेले ना, अक्का साहेब आई साहेब
ते कशासाठी गेले? एकांती राहणे विठोसाठी, लोकमान व मना समान मानणे. यंदा चंद्रशेखर महाराजांचा अभंगीला चातुर्मासामध्ये मनोनी बरे धरिता एकांत आणि जेने नो हे घात भजनाशी. एकांतात भजन करावं, मस्त लिंबा झाडाखाली बसायचं. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. मस्त उसाला दार धरता, डाळिंब तोडता तोडता रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. नोकरीला मोटरसायकल बसली, निघाले ड्युटीला, मस्त राम 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 राम. का पैसे लागायले? सगळे आता पुरुष सकाळी उठलात, उद्या आंघोळ नका करू, काय नाही, रामकृष्णारी रामकृष्णारी. आंघोळ करताना रामकृष्णारी, निघाले ड्युटीला रामकृष्णारी, निघाले शेतामध्ये रामकृष्णारी, आले वापस रामकृष्णारी. झाली झोप लागणं रामकृष्णारी राम. झोपले, डिझेल लागले पाच. आमच्या बहिणी, सर्व लाडक्या बहिणी, तुम्ही सकाळी उठलात, झाडून काढताना रामकृष्णारी, भांडे घासताना रामकृष्णारी, स्वयंपाक करताना रामकृष्णारी, शेतीतली कामं करताना रामकृष्णारी, नवऱ्याला मारताना रामकृष्णारी. भांडता कांडता हरी बोला. मला काय सांगायचं? एकांतात तुकोबारायनं भजन केलं. कशासाठी? देवासाठी. घेऊन जोग अवघा भोग तेजी येला. एकांतात राहिले त्यांनी काय केलं? भजन. लोकेशना, दारेशना, वित्तीशना, पुत्रीशना हे टाकल्याशिवाय भजन होत नाही. नो आता हरी महाराज, आम्ही महाराज ज्या संस्थेत शिकलो, वारकरी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, त्यांनी काय केला? लोकांचा अधिकारच केला. 12 एकर जमीन इकली बघा, वाडा इकला, आणि महाराष्ट्राच्या गोरगरिबाच्या लेकरा करता जोग महाराज आळंदीला ढोक महाराज, संदीपान महाराज, अनिल महाराज पाटील, जेवढे मोठाले कीर्तनकार ते कोणाच्या संस्थे तयार झाले? जोग महाराजांच्या. कोणाच्या? बोला बरं सगळेजण. जोग महाराज. जोग महाराजाकडेच सगळे, आणि जोग महाराज संस्थेत बसलेले. लोकांचा त्याग कसा करतात? मुंबईची लोक आली तारीख घ्यायला. महाराज 1 जानेवारीला संध्याकाळी आणि 2 जानेवारीला काल्याचे कीर्तन लिहून घ्या, मुंबईला तारीख तुमची. सफारी गाडीत आले श्रीमंत माणसं. जोग महाराज म्हणजे ज्ञानेश्वरी पाठीन ते वारकरी, त्याच्या गावाला माझं जागराणी काल आहे. महाराज अहो ते वारकरी तुम्हाला काय देणार आहे? मग आमची मुंबईची तारीख घ्या, रौप्य महोत्सव आहे, सर्वात मोठा सप्ताह आहे. ते म्हणजे तसं नाही, त्या वारकऱ्याने तारीख घेतलेली, तारीख भेटणार नाही. कशी देत नाही तारीख? अरे देत नाहीत म्हणजे गेली देत ना, आता कशी भेटन? म्हणजे तुम्हाला प्लॅन करू आम्ही. म्हणजे काय करता? ते मुंबईची माणसं त्यावेळेस सफारी गाडीमध्ये पुण्याला आली, तर लोकमान्य टिळक राहत होते पुण्याला, आणि जोग महाराजांचे मित्र होते. लोक बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळकांना हे लोक भेटले मुंबईचे. महाराज बोला, आमचा सर्वात मोठा सप्ताह आहे, जोग महाराजांचे 2 कीर्तन आम्हाला पाहिजे. अरे म्हणजे मी सांगतो जोग महाराजाला, जा चिठ्ठी लिही, माझे मित्रच आहेत म्हणले. चिठ्ठी लिहिली, म्हणजे जोग महाराजांच्या हातात द्या, आणि त्यांना सांगा तारीख द्या. हे 10 माणसं कॉलर वर करून आले, म्हणजे वाचा चिठ्ठी जोग महाराज आणि द्या तारीख. आता म्हणजे कोण दिली? लोकमान्य टिळकांनी. चिठ्ठी घेतली, असे 2 दुमतून वरच्या खिशात ठेवली, आणि म्हणले जा तारीख देत नाही. म्हणजे का देत नाहीत? जोग महाराज सांगितलं, आम्ही लोकमान्यांचं ऐकत नसतो, आम्ही देवमान्यांचं ऐकत असतो. म्हणजे ज्यांनी लोकांचा त्याग केला हरी महाराज, त्यांना देव प्राप्त झाला. आणि असे एकांतात भजन करताना तुकाराम महाराज, तुम्हाला काय चिंता नाही का? तुम्हाला काय दुःख नाही का? तुकाराम महाराज म्हणजे चिंताच नाही, म्हणजे कोणतीच नाही. अहो म्हणजे आम्हाला एकच चिंता काय? प्रॉपर्टी आहे सगळं, पण एक दिवस देह जाणार याची आम्हाला चिंता आहे. तुम्हाला चिंता नाही का? म्हणजे नाही का नाही? म्हणजे रडत बसलं तरी एक दिवस देह जाणारच आहे, आणि हसत हसत आनंदात राहणार तरी देह जाणारच आहे. कारण देह कशाच्या ताब्यात आहे? देह तव आहे
उमर 55 की लेकिन दिल बचपन का निकरा. गोड एवढा आवाज एवढा रे तर महाराज सोपं नाही का. आणि वावरे साहेब मला आनंद वाटला बरं काय. ऐकणारे नंबर 1, गायक नंबर 1, वाजवणारे नंबर 1, घातलेला हार नंबर 1 आणि आजचा महाराज सुद्धा 2 नंबर. आमच्या टोपीवाले दाजी चॅप्टर दिसायला मग विरोधात फॉर्म भरायला नाही. चांगलंय महाराज. आनंद एवढ्या संख्येनं गोड तुम्ही ऐका. सर्व माझा काळ किंवा देहत्व आहे प्रारब्धा आधीन आणि याचा मी काशीन वाहू भार. 3 गोष्टी प्रारब्धाच्या हातात आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धा. आपल्याला आज कोणता पदार्थ खायला भेटणार आहे हे प्रारब्धाच्या हातात आहे. म्हणजे महाराज तुम्हाला माईक दिलंय बोलायला. अहो आम्ही चपात्या केल्या, आम्ही वांग्याची भाजी केली तेव्हा आम्हाला खायला भेटले. प्रारब्ध कसं आहे? असं आहे मंडळी. साखर कारखान्याचा चेअरमन आहे. 70 क्विंटल साखर दारात आहे, पण डॉक्टरनं सांगितलेलं असते तुमची शुगर वाढलेली आहे, जिवंत राहायचं असन तर चहामध्ये साखर टाकायची. एवढंच नाही, साखरेच्या पोत्याला टेकून देऊन सुद्धा बसायचं. आता मला सांगा साखर मालकीचीच आहे की हो? दारातच साखर आहे पण खाता यायली का? खाऊ द्यायची का नाही हे प्रारब्धाच्या हातात आहे. अन्न मान. आता मान भेटणं, बॅनरला फोटो लागणं, 2-4 लोकांना राम राम घालणं, मान हे प्रारब्धातच लागतो. त्याची शो मानासाठी काय काय माणसं करतात. एका आमदाराचा मी सत्कार करायला गेलो तर त्या आमदाराच्या गळ्यामध्ये 150 हार घातले होते. मला वा वा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. मी हार घालायला गेलो तर आमदाराचा चेहरा पडलेला होता. आमदार नाराज. आमदार साहेब 150 हार तुमच्या गळ्यात तुम्ही नाराज काऊन आहेत? म्हणजे महाराज 200 हाराचे पैसे दिले ते. अन्न मान ज्याला कळालं धन्यवाद. अन्न मान धन हे तो प्रारब्ध. कोणाला मान आवडत नाही भाऊ. प्रत्येक जण वाटते मी त्याच्या पुढे जाऊ आणि त्याला वाटते मी त्याच्या. पळापळीमध्ये माणसं 0 कधी वाला हेच कळलं. गेल्या वर्षी माझं संभाजीनगरला कीर्तन होतं आणि माझ्याकडे ब्रिजा गाडी होती. यंदा की आहे ब्रिजा गाडी. हरी महाराज 90च्या स्पीडनं माझी गाडी पळू लागली. पुढे जाण्याच्या मागत माणसं कशी मागायत. 90च्या स्पीडनं माझा ड्रायव्हर पळू लागला. पाठीमागून एक 2 व्हीलर पोरगा आला, मोटरसायकल 2 व्हीलर, चष्मा घातलेला, पुढचा दात पडायला, गुटखा खाल्लेला आणि 30 रुपयाचा चष्मा घातलेला. त्याने माझी गाडी बघितली, मोटरसायकल गर्र चालू केली आणि माझ्या पुढे नेऊन घातली गाडी. आणि गुरुजी त्याच्या गाडी दिलं होतं काय बघतोस काय रागानं आणि वरटॅक केलं वागानं. शेबास रे वाघ. आमच्या ड्रायव्हर म्हणला लयच पळवायले, याच्या पुढे नेऊन घाल गाडी. 120च्या स्पीडनं गाडी पुढे नेऊन घातली. वाघ पानपट्टी थांबला, चहा प्याला, पुन्हा माझी गाडी बघितली आणि पुन्हा माझ्या पुढे नेऊन घातली मोटरसायकल 2 व्हीलर. त्याच्या गाडी दिलं होतं काय बघतोस काय रागानं आणि वरटॅक केलं वाघानं. वाघ जरा पुढे गेला, म्हैस आडवी आली, धडक झाली, वाघ जागेवर बसला, घोडाना फुटला, दुसरा दात पडला, वाघ सुजून बसला. आमच्या ड्रायव्हरला वाघाला उचला. वाघाला उचललं, गाडीत टाकलं, दवाखान्यात नेलं. 3 सलाईन, 1 ग्लुकोज, 1 बिक्सा पुढे, 1 नारळ पाणी. 3 तासानं वाघ जरा जागा झाला आणि माझ्याकडे डोळे वासून बोलाला. म्हणजे बघतोस काय रागानं दवाखान्यात आणलंय बाबानं. पुढं इतके माणसं चॅप्टर गेल्या वर्षी मुंबईला कीर्तन आपल्याकडे 9 ते 8 ते 10 असते, तिथं 7 ते 9 वाजते मुंबईला. महाराजांना माहिती आहे. तर मी 6ला गेलो मुंबईला. मुंबईला गेल्यानंतर आमच्या गावातलं एक पोरग भेटलं नारायण नावाचं. म्हणजे नारायण अरे इकडं कुठं माणसं किती चॅप्टर. मला महाराज 2 वर्ष झालं मी मुंबईलाच आहे. मला चल कीर्तन ऐकायला. दत्तनगरला कीर्तन ऐकले, एका घरी जेवलो. मला चला महाराज आपल्या घरी. मला नारायण तू 2 वर्ष खाल्या तू कुठे मुंबईला घर. मला नंबर 1 किरायाने केले, चला घरी. किती माणसं चॅप्टर माझ्या हाताला नेलं, त्याच्या घरी नेलं. हरी महाराज त्याची एवढीच खोली किरायाने केलेली, एवढीच खोली 10 बाय 10ची. आणि तिथंच झोपायचा पलंग, तिथंच ते गव्हाचं पोतं, तिथंच गॅस ठेवलेला, तिथंच भांडे आणि त्याला 4 पोरं. नारायण जाऊ दे मला आळंदीला, कुठे झोपायला जागा. मला महाराज चिंता करू नका, गप्पा मारा, आपण तुम्ही झोपू बघा. आम्ही गप्पा मारत बसलो. पलंग कळते झोपायचा पलंग का क्वाट म्हणतात तिकडे? काय म्हणतात? पलंग का क्वाट? पलंग जमला. हे म्हणा तुझ्या मनावर चुल दे आता काय चालायचं. पलंग महाराज पलंग बाजूला गॅस बाजूला 4 पोरं झोपलेले. नारायण कुठं झोपू? मला आपण गप्पा मारत बसू. आम्ही गप्पा मारत बसलो. त्या 4ही पोराला पलंगावर झोपायचं. एक पोरग रडू लागलं. रडत असताना नारायणनं पोरग उचललं आणि पनगाव झोपिलं. 5 मिनिटात पोरग गर्र झोपलं. झोपल्याबरोबर नारायणनं पनगावरलं पोरग उचललं आणि पनगा खाली टाकलं. पनगा खाली टाकल्याबरोबर दुसरं पोरग रडू लागलं. त्याला उचललं आणि पनगाव झोपिलं. 10 मिनिटात ते पोरग झोपलं. पनगावरलं पोरग उचललं आणि पनगा खाली टाकलं. लगेच 2 पोरं रडू लागले. दोन्ही पोरं उचलले आणि पनगाव झोपिले. 26 मिनिटात दोन्ही पोरं झोपले. दोन्ही पोरं पनगावरला उचलले आणि पनगा खाली टाकले. म्हणजे महाराज झोपा आता पनगाव. मी फॅन लावला आणि गर्र पनगाव झोपलो. सकाळी उठून पाहिलं मी सुद्धा पनगा खाली. हरिमुखे म्हणा मला सांगायचं लक्षात माझं चॅप्टर आहे लक्षात. हो अन्न मान धन हे तो
प्रारब्धात. मान सुद्धा प्रारब्धातच पाहिजे, अन्न सुद्धा प्रारब्धात पाहिजे, धन सुद्धा. मोंड्यातला हमाल जास्त काम करते का बँकेतले मॅनेजर? बँकेतला मॅनेजर आणि मोंड्यातला हमाल आणि पैसे कोणाकडे जास्त? मॅनेजरकडे. काम केल्यानं पैसे जास्त येत नाहीत, ते प्रारब्धातच असावं लागतात. अन्न मान धन हे तो प्रारब्धा आधीन. तुकाराम महाराज म्हणले मी चिंता करत नाही, फक्त चिंता मला एकाची, कोणत्या गोष्टीची? नामस्मरण व्हावं, स्वतःचा उद्धार व्हावा. भेटी लागी जीवा लागली सियास, पाही रात्रंदिवस वाट तुझी, पंढरी नाथा भेटी लागी जीवा लागली सियास, भेटी लागी जीवा लागली सियास, दिवाळीच्या मुळा लेकी असावई, पाहत सेवा तुळी पंढरीची, भेटी लागी जीवा लागली सियास. तुकोबराय ज्ञानोबराय ना कोणती अक्कासाहेब, फक्त माझा काही बिरडे फिटेन आणि काही तो स्वामी भेटेन, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करीन नारायण. आपल्याला एकच चिंता असते, नित्य उठून या खावयाची चिंता, हेच दान देगा देवा, शेजाऱ्याला कोरोना व्हावा. आपली चिंता कोणती असते? मी मोठा व्हावा आणि माझं चांगलं व्हावं. पण साधूला वाटते जगाचं कल्याण हवं. सगळे कुत्र्याला गती, माणसाला प्रगती आणि साधूला अधोगती कधी सहन होत हो. जे खळाची व्यंकटी याला म्हणतात जगाच्या कल्याणा, जगातलं सगळं चांगलं व्हावं साधू संताला वाटतंय, आपल्याला वाटतंय मीच सुखात असावं. विठ्ठला विठ्ठला टाळी टाळी हा. मंडळी त्या ठिकाणी देह तवा हे प्रारब्धा अधीन, देह जाणारच आहे सर्वांचा, पण काय राहणार आहे या जगात? तुमची कीर्ती, तुमचं नामस्मरण केलेलं, अन्नदान केलेलं नामस्मरण, पंढरपूरची वारी धरलेली एकादश तुमच्या सोबत. आपुली आपण उद्धरेत आत्मन आत्मानम नात्मानम मोसाद. बघा अहिल्याबाई होळकर गेल्या, छत्रपती शिवाजी महाराज गेले, पण त्यांची कीर्ती सुद्धा आज सुद्धा आहे का? छत्रपती पदी मिळाली महाराजांना आणि जगभर त्यांची कीर्ती झाली. शिवाजी महाराज कोणाला म्हणतात ऐका? 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, 18 पगड जातींना ज्यांनी कधीच केलं नाही नाराज, तेच झाले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांनी सर्वांना आपलं केलं आणि या स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं, ऐका ना. ज्यांनी समाजसेवा केली, ज्यांनी नामस्मरण केलं, ज्यांनी आपला देह चंदनासारखा झिजवला भगवंताच्या नामस्मरणाकरता, त्यांचं कल्याण झालं आणि इथे देह जाणारच. वाईट काम केलं तरी जाणारच आहे आणि चांगलं केलं तरी जाणार, पण आपला काळ चांगल्या याच्यामध्ये जावा म्हणून मंडळी देह तवा हे प्रारब्धा अधीन. आणि तुकाराम महाराज याचा मी काशी न वाहू भार, जाणारच आहे. मग कसा जावा? सर्व माझा काळ तुझी या चिंतने, सर्व माझा काळ तुझी चिंतने, टाळ सर्व माझा काळ तुझी चिंतने, सर्व माझा काळ तुझे चिंतने, सर्व माझा काळ तुझे चिंतने, सर्व माझा काळ तुझी चिंतने, सर्व माझा काळ तुझी चिंतने, सर्व माझा काळ तुझे
काळ तुझिया चिंतने. तुकाराम म्हणले पांडुरंगा विठ्ठला तुझ्या नामस्मरणात माझा काळ निघून जाऊन. असे साहेब 100 काम सोडा आणि पहिल्यांदा जेवण करा, 1000 काम सोडा, आंघोळ करा, 1,00,000 काम सोडा, दान करा, कोटी काम बाजूला ठेवा आणि पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणा. लक्ष्मी आहे भोक्तव्यम सहस्र स्नान माचरेत. लक्ष्मी आहे दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत. करावी तातडी. बघा म्हणजे 100 काम सोडा, पहिल्यांदा भोजन करा, त्याच्या अगोदर 1000 काम सोडा, आंघोळ करा, त्याच्या अगोदर 1,00,000 काम सोडा, दान करा, सगळेच काम सोडा, पहिल्यांदा रामकृष्ण हरी म्हणा. कोटी त्यक्त्वा हरी भजेत. कारण काय माणसं म्हणतात आता कशाला भजन करायचे, मत करावी तातडी. तात्याने जे नामस्मरण केलं आता तुम्हाला सांगितलं, जिथं पोथी आसन शेतातले काम बाजूला टाकून तात्या तिथे पोथी सांगण्याकरता हजर व्हायचे. ऐकता नारदाच्या गोष्टी गर्भीच पडली मजसी मिठी. जो जन्मला कया दुचे पोटी भक्त जग जेठू प्रल्हादो. म्हणजे अशी पोथीचा अर्थ करेक्ट सांगण्याचं काम तात्यानं केलं. पंढरपूरची वारी केली आणि आपला काळ जास्तीत जास्त परमार्थात. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय हमारो धन राधा श्री राधा श्री राधा. आपल्याला एकदा आपल्याला जशा 500च्या नोटा बंडल दिला मोजताना जेवढा आनंद होते ना तेवढा आनंद विठ्ठला विठ्ठला म्हणल्यावर झाला पाहिजे. आता होते का नाही आपण आपली परीक्षा करत नाही का. तेवढा आनंद झाला पाहिजे की रामकृष्ण हरी म्हणलं की मला 1 कोटी रुपये सापडे, रामकृष्ण हरी म्हणलं की 10 कोटी सापडे, असं वाटलं पाहिजे. याला म्हणतात करावी तातडी परमार्थाची. ज्यांनी परमार्थाची तातडी केली काळ सारावा चिंतन किंवा सर्व माझा काळ तुझिया चिंतने. आणि काय वाचा मने इच्छितसे कायन वाचन मनानं. भगवान सांगतात ना अर्जुना तुला मला शरण यायचं असेल तर कसं ये तेषाम हा काय सर्व धर्मानी परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. किंवा अनन्य चिंतयन्तो माम ये जना परिउपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षम कायन वाचन मनानं मला शरण. आणि जे काय वाचन मनानं शरण गेले. गजेंद्र आपल्या भागवतातला आपण ऐकतो हाती गजेंद्र. गजेंद्र मध्ये काय हाती नाही मग ते जीवच आहे. पाण्यामध्ये हाती अडकला, मगरानं पाय धरला, सगळे काढायचा प्रयत्न करू लागले, शेवटी तो पाण्यामध्ये गेला आणि देवानं त्याला वाचवलं. हातीमध्ये आपण सगळेजण आहोत. पाणी म्हणजे संसार आहे आणि प्रत्येकाचा पाय काळानं पकडलेला आहे. बाकीचे माणस असं शंकर महाराजांनी सांगितलं की 101 काळ असते. हरी महाराज एकदाच काळ येत नाही आपल्याकडे, अगोदर 100 वेळेस येतो. मग कोणी डॉक्टरनं वाचते, कोणी दृष्ट काढून वाचते, कोणी बाहेरलं. 100 वेळेस आपण काळाला रिटर्न पाठवतो, पण 101वा काळ आहे त्याला आपण पाठवू शकत. मग आपण पाहिले साथी है मित्र गंग के जल बिंदु पान तक, अर्धांगी बढ़ेगी तो केवल मकान तक, परिवार के लोग चलेंगे स्मशान तक, बेटा भी हक निभाएगा केवल अग्निदान तक, इससे तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिन अकेला रहेगा, हरि के भजन बिन. सोडवणारे आपले सद्गुरू आहेत. आपलं चांगलं कर्म आहे भाऊ, आपलं नामस्मरण. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची एवढी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. नको नको मना गुंतो माया जाय, काळ आला जवळी ग्रासावया. असं काळाचा भाऊ आहे. आता मोठे अधिकारी माणसं आहेत, माझे मायबाप आहेत. तुम्ही कधी आपण कोणालाच वाटत नाही मी मथरा झालो म्हणून. कसं आयुष्य जाते बघता बघता. बालपण कसे पण लागतात आपल्याला. नाना बालपण, तरुण पण,
म्हातार पण, मग पण नाही, मग डायरेक्ट सरपण. आणि कधी काळ गेलेला कळत नाही. पण तुकोबराय म्हणजे सरो माझा काळ तुझी या चिंतने. पांडुरंगा काम करताना सतत राम 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 कृष्ण 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 ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सतत माझ्या मुखातून नामस्मरण व्हावं. आणि माझा काळ असा चांगला किंवा देश 26 जानेवारी आपण साजरा केला. त्या सैनिकांनी आपला काळ देश सेवे करता घातला. और जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. संभाजी महाराजांने स्वराज्य करता देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महाप्रतापी महापराक्रमी इस जग में एक ही शंभू राजा था. ज्याने देश सेवा करता काळ आपला नामस्मरणात काळ जावा. सरो माझा काळ तुझी या चिंतने. आणि काया वाचा मने इच्छित असे. जसं गजेंद्राला काया वाचाने सेवा केली आणि त्याचा उद्धार झाला. आपण सुद्धा आपल्याला पंढरपूर जवळच आहे ना, चंद्रभागी स्नान करा. अनन्य भावानं पांडुरंगाला शरण जा. देवा तुझ्याशिवाय आता मला कोण आहे. ते तुला सोडविना एका सद्गुरु वाचोनी. एक सद्गुरु संत आणि देव आपल्याला या. बाकीचे लोक पैसे उसने देतील, राहायला घर देतील, कपडे घेऊन देतील, बाकीच्या गोष्टी आपल्याला पाहुणे रावणे देतील. पण काळाच्या ताब्यातून सोडणारा फक्त देव आहे. आणि दुसरे माझे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत. विठाला विठाला काया वाचा मने इच्छित असे. जो कायन वाचन मनानं देवाला. गजेंद्रात तेच उदाहरण बघा. पाय पकडा गजेंद्राचा भागवतामध्ये कथा आलेली. पण गजेंद्राला सगळे सोडून गेले. आणि मग मला देवा तुझ्याशिवाय आता ओम नमो भगवते तुभ्यम इथं चिदात्मकम. देवा आता चित स्वरूप असणारा तूच आहेस, तुझ्याशिवाय मला कोण. आणि देव आले तिथं महाराज हातात चक्र घेऊन आले. पाय संस्कृतमध्ये मगरीला नक्र म्हणतात. नक्रानं पाय पकडा. नक्र म्हणला देवा तुम्ही चक्र मला मारणार. म्हणले हो. मला मारल्यानंतर तुम्ही कुठं पाठवणार. म्हणजे तो नाव काय. म्हणजे नक्र म्हणजे नरकात पाठवत तुला आता. म्हणजे सगळ्या जगाला सांगन देवा मी काय सांगतोस. म्हणजे मी कोणाचे पाय धरले. म्हणजे गजेंद्राचे. गजेंद्र कोण आहे तुमचा. म्हणजे माझा भक्त आहे. आणि मग भक्ताचे काय धरले मी. म्हणजे पाय धरले. मग भक्ताचे पाय धरल्यानंतर तुम्ही नरकात पाठीत असतान तर सगळ्या लोकांना सांगेन मी कोणी भक्ताचे पाय धरायचे. तू तर मुंबईच्या वकिलापेक्षा हुशार दिसायलास. हो माणसापेक्षा हरी महाराज होता. वकिलापेक्षा माणसं हुशार. आमच्या परभणीमध्ये एक जण ट्रक चुलला. ट्रक चालता एक माणूस मेला. मेल्यावर त्याला वाटलं आपलं काय. वकील साहेब मला वाचवा. वकील म्हणजे वाचितो पण 3 लाख रुपये घेईन. ते मला 5 लाख रुपये घ्या पण मला वाचवा. म्हणजे एकच कोणी प्रश्न विचारलो पोलिसांनी वकिलांनी एवढंच म्हणायचं मला काही माहित नाही. काय म्हणायचं. मला काही माहित नाही. पोलिसांनी पकड तुझा ट्रक आहे. मला काही माहित नाही. तूच माणूस मारलास. मला काय माहित नाही. मूर्ख आहेस का. मला काय माहित नाही. आणि चल मग कोर्टामध्ये नेलं. वकिलांना कोणत्या गावचा आहेस. मला काय माहित नाही. फाशी शिक्षा द्यायची का. मला काय माहित नाही. जन्मठेप देऊ का. मला काय माहित नाही. मूर्ख आहेस का. मला काय माहित नाही. जेलर म्हणला त्याच्या गोळ्या संपल्या द्या त्याला सोडून. त्याला सोडून दिलं आणि रस्त्यावर पळत पळत वकील आला. मला मामा ठरलेले आपले पैसे. मामा म्हणले मला काही माहित नाही घ्या. अरे महाराज माणसं काय साधे हुशार राहिले. एकाच काय बघायचं काय माणसाचं का नाही. म्हणून ऐका नक्राचाही उद्धार झाला. कशामुळं गजेंद्रामुळं आणि पांडुरंगाला शरण गेल्यामुळं. काया वाचा मने इच्छितसे लाभतो न दिसे. यावनी दुसरा अनेक दातारा येणे जन्म. आपल्याला याच जन्मात पंढरपूरची वारी माय. याच जन्मात आपल्याला अन्नदान करता येते. याच जन्मामध्ये आपल्याला देव आपला करून घेता येते. आणि हे ज्ञान नाही कुठे. याची जन्मी खडे देवाचे भजन हो. आणि हे ज्ञान नाही कुठे. काय देवाची कृपा आहे आपल्यावर. मायबाप कोणाच्या ताटात गरम चपाती नाही. कोणाच्या मोबाईलला बॅलन्स नाही.
कोणाच्या घरामध्ये 4 कपडे नाहीत? किती देवाची कृपा आहे. एक वाक्य लिहून घ्या मायबाप. देवाचे अनंत उपकार आहेत. भाऊ कशा गाड्या आहेत आपल्याकडे, कसे मोबाईल आहेत, जेवायला चांगले, घर राहायला चांगले. कोण उपाशी हो देवा. अरे जिसके साये में है ये दुनिया वो साया नजर नहीं आता. काय देत नाही देवा आपल्याला. जिसके साये में है ये दुनिया वो साया नजर नहीं आता. झोली सबकी भरती है लेकिन देने वाला नजर नहीं आता. देवा आपल्याला सगळे देणारच आहे. 10 वर्षाखाली काय होतं आपल्याकडे बघा. मोबाईल होता का, घर बांधलेलं होतं का, बाईक काय होतं आपल्याकडे? काहीच नव्हतं. देवाची किती कृपा आहे. सगळं आपल्याला देवा. कृपा त्या पांडुरंगाची ध्यान मनी पांडुरंग रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. टाळी वाजव. कृपा त्या पांडुरंगाची पुंडलिकासाठी आला विटेवर. पुंडलिकासाठी आला विटेवर. धन्य झाली चंद्रभागा, धन्य झाली चंद्रभागा, झाले चंद्रभागा, धन्य झाले चंद्रभागा. धन्य पंढरी तारी आली अभंग गाथा. संत तुकोबाची तारी आली अभंग गाथा. संत तुकोबाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा त्या पांडुरंगाची. सर्वांना पांडुरंगा. वा, टाळे वाजवा. जय हो. लागली से आज मला गोड्या भंगाची. कधी लागेल तिकडं फुलं भया येईल नको. खालच्या माणसाला वाटा, मागून वाटा. वेड्या तुला गोडी अभंगाची. लाभ तो निधीशी यावनी. दुसऱ्या जन्मात कुठं भजन होणार आहे हो. किती देवाची कृपा. आणि दातारा येणी जन्मी दुसऱ्या जन्मात नाही. याच जन्मात समाजसेवा, याच जन्मात नामस्मरण, याच जन्मात खरं बोलणं, याच जन्मात एकादशी, याच जन्मात गायीची सेवा, याच जन्मामध्ये आईची सेवा. पुन्हा दुसरा जन्म. तुका म्हणे आलो शोषित संकटे आणि मी माझे ओखटे आहे देवा. जे काय प्रारब्धानं सुख दुःख भेटलंय हेच माझ्या परिपाक आहे कर्माचा मागच्या जन्मातला. म्हणून मी माझे ओखटे आहे देवा. सर्व माझा काळ तुझी या चिंतने काया वाचा म्हणे इच्छितसे. सर्व एकदा मंडळी हातवरी करा. सर्व तात्यापर्यंत आवाज गेला पाहिजे सर्वांनी. भैया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई सर्वजण भजन करा. भजन टाळी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई टाळी टाळी. विठोबा रखुमाई
पंढरीनाथ भगवान की सर्वांना सांगितल्याशिवाय कोणी फुलं टाकायचे नाही. 12:05 बरोबर आहे भाऊ. 12:05 आपल्याला फुलं व्हायची आहे. सरो माझा काळ तुझी या चिंतने आणि काया वाचा मने इच्छितसे. लांबवत राहतील महिला मंडळीकडे द्या फुलं पाठीमागची. ऐका, हा आपल्याला जन्म भेटलेला आहे प्रारब्धामुळे. याच जन्मामध्ये नामस्मरण होणार आहे, भक्ती होणार आहे. हो, एक बैरवी फुलं टाकले की नंतर आपली एक बैरवी. बरोबर, करा भजन. विठाला विठाला विठाला. टाळी टाळी विठाला. ताते आपल्याला जरी देहरूपाने सोडून गेलेले असले, तात त्यांच्या चिंतन रूपाने, आज त्यांच्या आठवणी रूपाने आवाज युको कमी का. या ठिकाणी इष्ट मित्र स्वजन सगळेजण आपण आलो आणि मला आनंद वाटला की दोन्ही त्यांचे अगदी आमच्या वैशाली गोरक्षनाथ वावरे ताई आणि गोरक्षनाथ शंकर वावरे सर्व समस्त वावरे परिवार अगदी ताईनं आणि भयानं तात्यांची सेवा केली. जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा केली. आणि खरंय मंडळी, बाप काय करत असतो लेकराय करता, आईचे संस्कार बापाचे संस्कार काय करतात मंडळी, तर बाप लेकराला मोठं करण्याचं काम करतो. आई लेकराला कडेला घेते, असे कडेला बाळा बस माझ्या कडेला. आणि बाप लेकराला खांद्यावर घेत असतो आई वरी. आई कडेवर का घेतीन, बाप खांद्यावर का घेतो माऊली, की आईला वाटतं की मला जेवढं जग दिसायलंय, जेवढं सुख दिसायलंय तेवढं माझ्या लेकराला दिसावं. पण बापाची इच्छा असते नाही, जे जगातल्या ज्या सुखाच्या गोष्टी मी पाहिल्या नाही त्या माझ्या लेकरानं पाहाव्या, म्हणून बाप लेकराला खांद्यावर उभा करत असतो आणि खांद्यावर घेत असतो. बापाचे संस्कार काय करतात आई तुम्हाला सांगतो नाना. बीड जिल्ह्यातली घटना आहे. आई लहानपणी मरण पावली 5 वर्षाचा पोरगा असताना. आणि मंडळी हे थांबवा, बापानं सांभाळ केला. माळो ऐकलं, वांगे बटाटे असे विकायचे, लेकराला मोठं केलं, ट्युशन लावलं, चांगल्या शाळामध्ये घातलं. पोरगा 15वी पास झालं. बापाचे संस्कार काय करतात मामा. पण बापाचा स्वभाव ट्रिक असतो, इमानदार असतो. तळेल कोण कानाखाली वाजवणं, खरं बोलणं बाप असतं. पोरग मोबाईल मोबाईल ठेव, टीव्ही कोण बघायला, बंद कर. 1 वाजता संध्याकाळी कुठे गेलतास, झोप, पुस्तक वाचत बस, असा बाप बोलत असतो. पोरग 15वी पास झालं, बापानं लहानाचं मोठं केलं. ते पोरग म्हणलं 15वी पास झालो, काय मोबाईल बंद कर, टीव्ही बंद कर, उशिरा काऊन आला. एकदा का नोकरी लागली, तिकडच मुंबईला लग्न, तिकडच बायको पुन्हा गावाकडे येतच नाही बापाच्या भेटीला. आणि योगायोगाने त्याला कॉल आला, 80,000 रुपये पगार, अशी परीक्षा द्यायची. पोरग रेल्वेनं मुंबईला गेलं. एकच जागा होती मॅनेजरची, हरी महाराज, आणि 100 जण तिथं आलेले. 100 जण आतमध्ये गेले. याला उशीर झाला तर सगळे आतमध्ये गेले आणि हे बाहेर राहिलं. पण बापाचे संस्कार होते. ते पोरं गडबडत गेले, एक चपला इकडं, बुट इकडं, सँडल इकडे. 100 पोराचे इकडे बुट झालेले. यानं पाहिलं, म्हणला काय शिस्तपणा नाही याच्यात, याचे बुट बरोबर कर, त्याचे चपला बरोबर कर, त्याचे सँडल. 1 तास त्याच्यात गेला. पुढे आला, 10 फॅन चालू होते आणि बसल्याला कोणीच नाही. मला किती बिल येत असेल मुंबईमध्ये. कटकट कटकट 10 फॅन बंद केले. आतमध्ये आला, एक नारळाची कुंडी अशी खाली पडेल होती आणि त्याच्यावर पाय देऊन पोरं पुढे गेलते. मला लावणार किती मेहनत घेतली असेल. ते झाड वरी केलं, त्याच्यात पाणी टाकलं, माती टाकली, हात धुतले, फाईल घेतली आणि आतमध्ये आले. आतमधून 2 मास्तर परीक्षा घेणारे ते सीसीटीव्हीतून बघू लागले की हे पोरग काय करायले. ह्या पोराची फाईल घेतल्याबरोबर सगळ्या फाईल उचलल्या, कचऱ्याच्या डब्यात टाकल्या. याची फाईल घेतली, सही केली, म्हणली साहेब तुम्ही पास झालात, 80,000 पगार, उद्यापासून नोकरी लिहा. अहो ते म्हणलं मी तुमची परीक्षा दिलीच नाही ना.
म्हणजे आमच्या कंपनीत पावडर लावायला आणि इन करायला पोरग नाही पाहिजे, इथं कंपनीची काळजी करणार पाहिजे. आणि तुम्ही जी बाहेर काळजी केली ना आमच्या कंपनीची, फॅन बंद करणार, पाणी बरोबर कर, त्याच्यामुळे तुम्हाला नोकरी लागली. पोरग धावत धावत घरी आलं, बापाच्या पाया पड, आलिंगन दिलं. बापाने सांगितलं, बाळू रडू नको, नोकरी लागली नाही का? एक राणी को तुला हॉटेल टाकू. ते म्हणला, पप्पा नोकरी लागली. मग रडायला काय झालं? त्यानं सांगितलं, पप्पा 15वी पास झालो म्हणून नोकरी लागली नाही, तुमच्या संस्कारामुळे आज मला नोकरी लागली. महाराज, बाप खेड्यातला असो का बाप शहरातला असो, बाप न शिकलेला असो का बाप शिकलेला असो, अरे बाप कसाही असो, बाप बाप असतो. आज आम्ही कीर्तनकार झालो, बापाने आमच्या इरी खाणल्या, 50 रुपये दिले ते आम्हाला झाला. आणि आज सुद्धा आमच्या बापाचे उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही. आज मोठं करण्याचं काम हे वडील करत असतात. मंडळी, मुलीवर आता आमच्या बहिणीनं बापाचा एवढा उत्सव केला. मुलीवर किती प्रेम असते बापाचं. हरी महाराज माझ्या जवळचे आहे का, आमच्या गावातली मुलगी, दुधगाव म्हणून गाव आहे आमच्या गाव परभणीच्या बाजूला, 26 किलोमीटर दुधगाव. दुधगावला बापावर किती प्रेम असतं आहे का माझ्या बहिणींनो. आज आमच्या बहिणीने हा वडिलांचा कार्यक्रम केला एवढा. मुलीचं लग्न झालं, दुधगावला गेली, पुन्हा रिटर्न आली आणि 5 दिवस राहिली, पुन्हा आता नवऱ्या मालकाच्या इथं जायचे. माझ्याकडे गाडी नव्हती त्यावेळेस, एसटीनं जायचं होतं मला बी पलीकडे काल्याच्या कीर्तनाला. आणि मंडळी त्या नाक्यावर आणली, जाम नाका. मुलगी एसटी मध्ये बसली, बाप वाट लावायला आला आणि तिचा भाऊ सोबत आता तिला दुधगावला घेऊन जाणार. आणि मंडळी एसटी आली, 2 जण बसले, आता 1 मिनिटात एसटी निघणार. कोणातरी काही सामान टाकायचं होतं, हे ते डिक्कीमध्ये टाकलं एसटीच्या. आणि मुलगी सीटावरली उठली आणि बापाच्या धोतराला धरलं. बाबा बाबा आज मला जायचं नाही नांदायला, मग मला 2 दिवस राहू द्या, मी मंगळवारी जाते. बापाने सांगितलं, बाई तू फक्त आज जा, उद्या मला तुझ्या गावाला यायचंय. नाही बाबा, मला लय खूप काम असतात, मला करमत नाही बाबा, मला 2 दिवस जायचे, मला इथंच राहायचं, मला जायचं नाही आता. बाबा झालं, बाई तुझा भैयाला 2 दिवस ठेव ना, भैयासोबत राहू दे, मी 2 दिवसांनी येतो. मी बाजूलाच एसटी मध्ये बसलेलो होतो. बापाचं पुन्हा तिने जास्त धोतर धरलं, बाबा मला आज जायचं नाही, मला उद्या जायचं. बापानं आलिंगन दिलं, बाई अगं आज काय उद्या काय जायचंय ना, आता जाय ना, आज तितकं आपण शिदोरी केली, सगळं तुला लाडू करंज्या करून दिल्या. नाही बाबा मला आज जाणं होत नाही. मंडळी, ते बापाचं धोतर धरलेल्या मुलीनं 1 मिनिटाच्या वर एसटी थांबत नाही ना ताई. 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 7 मिनिटं झाले, एसटी जशाला तशी. आणि मुलीनं सांगितलं, बाबा बाबा मला आज जायचं नाही, बाबा मी 2 दिवसांत जाणार, बाबा मला घरी घेऊन चला, बाबा मला काही खायला नको, मला घरी आईची भेट घेऊ द्या, मला तुमच्या सोबत राहू द्या. आणि मंडळी मुलगी ढसा ढसा रडू लागली. बाप समजून सांगू लागला. हे दृश्य बघितल्यावर एसटीतले माणसं रडू लागली. कंडक्टरची ताकद होईना घंटी वाजवायची एसटी चला, त्याचा हात जशाला तसा खाली. आणि ड्रायव्हरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या. मी त्या ड्रायव्हर जवळ गेलो, ड्रायव्हर साहेब असं रोजच दिवाळीचे वाटा लावले तुम्हाला दिसत नाही, तुम्हाला रडायला काय झालं? महाराज हा आता 1 महिन्यानं माझ्या मुलीचं लग्न आहे हो महाराज. हा सगळा बस्ता बांधला, सगळं झालं, आता 1 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे. मग त्या मुलीमध्ये मला ती मुलगी दुसऱ्याची वाटत नाही हो, ती माझीच मुलगी दिसायली. मला वाटले मला सुद्धा 1 दिवसाची वाट लावून मला माझी मुलगी सोडून जाईन, पण एसटी सुद्धा चालू करण्याची माझ्या ताकद राहील नाही आणि एसटी चालू करावं माझी अशी भावना राहील नाही. 22 मिनिटं एसटी मंडळी त्या ठिकाणी थांबली. बापानं समजून सांगितलं, मुलीनं डोळे पुसले आणि मुलगी माहेराला सासरला गेली. अत्यंत मुलीचं प्रेम हे बापावर असते. आईच्या नंतर प्रेम करणारी मुलगी असते, मुलावर बापाचं प्रेम असते. म्हणजे बापाने आपल्याकरता काय काय केलं. आता जरा मोबाईल आला, जरा पैसे आले, लगेच पोरं म्हणतात आमच्या माईला काय अक्कल नाही. एकदा का तांदूळ पडले की आईला काय अक्कल नाही. आई म्हणते बरोबर आहे, मला काहीच अक्कल नाही. लहानपणी तिच्या डोळ्यामध्ये काजळ उगच घातलं, मिरचीचा ठेसा टाकायला पाहिजे होता, मला काय कळत नाही. कविकार म्हणतात ना, एकदा बाप गेल्याच्या नंतर बाप शब्द काढ्या हरी महाराज काय आठवण येते. माझ्या डोळ्यातलं आसव कोणी मायन पुसताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना, वरी हुंद का
दाटतो या गोष्ट बाप्पाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ लावलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना माझ्या युवल्या मुखात भरविला त्यानं घास त्याच्या परम कष्टानं मी झोपतो सुखात त्यानं बघितलं सपन पाला उसाचा काढताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना जी आमच्या पाटलाची कविता गाजलेली आहे कशामुळं ती माईची कविता आहे म्हणून आई मायेचा सागर जीवनाधार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार तडपत्या उन्हात रख रख त्या रानात राहिली समाजाची तू ग कष्टाच्या घामात कधी मिळे मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना आधार थोर तुझे उपकार स्वामी तिन्ही जगाचा आई बाबा विना भिकारी आई वाचून पोर वेगळी तुटली सारी नाती मावळला आधार बाबाचा मावळला आधार मंडळी आज सुद्धा ज्यांनी आई वडिलांची सेवा केली मी दोन्ही सुपुत्रांना धन्यवाद देईन बापा की तुमच्या जीवनामध्ये काहीच कुठलीच गोष्ट कमी पडणार नाही कारण ज्यांना आई वडिलांचा आशीर्वाद असतो त्यांना जीवनात कोणतीच गोष्ट कमी पडत नाही मंडळी म्हणून आज दोन्ही मुलींनी त्या ठिकाणी आमच्या बहीण वैशालीताई गोरक्षनाथ वावरे आणि गोरक्षनाथ शंकरराव वावरे अगदी दोघा जणांनी हे पती पत्नी है का नाही या दोघा जणांनी हा सुंदर कार्यक्रम जोरात केला ताई तुम्हाला काही कमी पडणार नाही जीवनामध्ये भाऊ गोरक्ष भाऊ तुम्हालाही जीवनात काही कमी पडणार नाही ज्यांना पितरांचा आशीर्वाद असतो एकच श्लोक म्हणतो या ठिकाणी सर्वांना आले का फुले या ठिकाणी हा वेदातला श्लोक झाला सर्वांनी हातात फुलं घ्या सर्वजण हा श्लोक म्हणणाराही श्लोक झाला आणि जे जकार झाला ती तात्यांच्या इथं फुलं आपण वर्षाव करायचा हरे आगच्छन्तु महाबाहो विश्वदेव महाबलः ये विहिता श्राद्धे सावधानु भवन्तु ते
आगच्छन्तु महाबाहो विश्वदेवो महाबलः एवीता श्राद्धे सावधानो भवन्तु ते आगच्छन्तु महाबाहो विश्वदेव महाबलः एवीता श्राद्धे सावधानो भवन्तु ते. आम्ही जातो तुम्ही कृपा असू या ठिकाणी आज आणि अगदी आमच्या वैकुंठवासी तात्या आज त्यांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. माझे परममित्र परमादरणीय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार माणिक महाराज रेंगे यांनी या ठिकाणी सुंदर असं अभंग घेऊन तुकोबरायचं अभंगावर विवेचन केलेलं आहे. आणि तात्याबद्दल अगदी जे महाराज बोललेले आहेत अगदी यथार्थ योग्य आहे. पण माझं बालपण निर्निमगाव या गावी गेलेलं आहे. इथं बसलेली 70% मंडळी मला महाराज या नावानं नाही पण श्रीहरी या नावानं ओळखतात. अगदी सगळी टाळकरी बसल्यापैकी सर्व. आणि मी साधारण तरी एक 15 वर्ष या निर्निमगाव गावामध्ये येत होतो आणि येतोय अजून सुद्धा. 15 वर्षापैकी 15 वर्ष वावरे परिवारात राहतोय मी. अगदी लहानपणापासून तर या वयापर्यंत वारकरी घरात येणं, वारकऱ्यांची सेवा करणं, मनापासून सेवा करणं हा या परिवाराचा एक फार मोठा सिंहाचा वाटा आहे वारकऱ्याला सांभाळण्याकरता. आणि या गावामध्ये किती मोठा वक्ता आला, कीर्तनकार आला, तर तुम्ही जे सांगितलं प्रत्येक घरात, प्रत्येक कुटुंबात, प्रत्येक भागात कुठेही जरी पोथी असली तरी ती तात्या आग्रहाने त्या ठिकाणी अगदी सगळे घरातले कामं सोडून सर्व सोडून तात्या तिथपर्यंत जाऊन त्या पोथीचा अर्थ सांगायचे. बरोबर आहे. पण कीर्तनकारासमोर किती मोठा कीर्तनकार असून द्या, एखादी ओवी एखादं प्रमाण चुकलं तर तितक्या धाडसाने ते प्रमाण सांगण्याची तयारी तात्यात होती. आणि मला वाटतं हे मी सांगेवांगी सांगत नाही, मी स्वतः अनुभवलं त्या गोष्टी, स्वतः त्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि खरं तर या भागातील आज अकलूज या परिसरातील एक फार मोठं व्यक्तिमत्व, वारकरी संप्रदायातलं परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणावं लागेल आपल्यातून आज गेलेलं आहे. ही वारकरी संप्रदायाची फार मोठी एक आपल्यात पोकळी तयार झालेली आहे. असे व्यक्ती पुन्हा होणे नाही. वावरे परिवारामध्ये म्हणा, या कुटुंबामध्ये, या परिसरामध्ये ही अभ्यासू व्यक्ती आणि मुंगीच्या पाया इतकाही गर्व नसणारी व्यक्ती. कुठलाही ग्रंथ विचारा, कुठलेही ओवी विचारा, कुठलेही प्रमाण विचारा, अगदी अस्खलित आणि पुन्हा बिनचूक. थोडं वाक्य जड वाटन पण एखाद्या वेळेस कीर्तनकाराचं जर चुकलं तर ते जागेवर आणण्याची ताकद, त्याला योग्य सांगण्याची भूमिका तात्याची होती. आणि असं व्यक्तिमत्व आज आपलं त्यांनी या ठिकाणी गेलेलं आहे. त्यांना जाऊन वर्ष पूर्ण झालेलं आहे. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी सुंदर एकत्र आहात. वावरे परिवाराने हा मोठा ज्ञानदान अन्नदान या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझ्या वतीने वारकरी शिक्षण संस्था, विश्वमाऊली आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था व श्री क्षेत्र आळंदी पंढरपूर दिंडी क्रमांक 81 स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज, त्याप्रमाणे विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या सर्व सभासदांच्या वतीने मी आमचे तात्या यांना सद्गती प्राप्त हो भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आता एक सर्व